तर नमस्कार मित्रांनो, तुमचं मंगलमूर्ती आर्टमध्ये स्वागत आहे. आपण आज गणपतीचे डोळे बनवणार आहोत. तर व्हिडिओ थोडा लेट झाला आहे, सकाळीच बनवायचा होता, पण थोडा कारणास्तव जरा थोडासा व्हिडिओ लेट झाला. तर आपण सगळ्यात आधी आपले गणपती पाहून घ्या, कसं आहे काय नाही. जास्वंदावरती गणपती आहे. तर गणपतीला मॉडेल शोभून असे डोळे आपण काढणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे तुम्हाला दिसते डोळे, तर ह्या डोळ्यांमध्ये आपल्याला पहिले व्हाईट कलर भरून घ्यायचा आहे. तर आपण पहिला भरून घेऊ. तर मित्रांनो, आपण ह्या ब्रँडचा कलर वापरतो. हे कलर पाहू शकता. साधारण एक 25 रुपयाला एक पीस असतो याचा. आपण पूर्ण सेट वापरतो आणि हे पाहू शकता आपण व्हाईट कलर जो आहे तो केलेला आहे फिल. आणि आता याच्यावरती आपल्याला गणपतीचे बोवाळे जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. तर ते करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण आपले आयब्रो जे आहेत गणपतीचे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गणपतीच्या डोळ्यांमधले जे गोल डोळ्यांची आतले हे असतात पॉईंट असतात ते आपल्याला करायचे आहेत. आणि त्यासाठी आपण ब्लॅक, ऑरेंज आणि थोडासा ग्रे कलर आपण मिक्स करून एक कलर बनवणार आहे. आणि तो कलर आपण फिल करणार आहोत डोळ्यांमध्ये. आणि इकडची जी आउटलाईन तुम्हाला दिसते त्यामध्ये पण आपण तोच कलर फिल करणार आहोत. आणि थोडेसे बॅकग्राऊंडला नॉर्मली ब्लॅक कलर आपण शेड करणार आहोत. मला पूर्ण डोळे झाल्याच्या नंतर मी गणपती परत एकदा दाखवतो. आणि मग त्यानंतर आपण गणपतीचे म्हणजे गंध वगैरे आहे, पोटाचे गंध, परत हाताच्या लाईन वगैरे सगळं आपण तयार करणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, आपण जो कलर बनवला होता तो आपण फिल केला आहे त्याच्यामध्ये. आणि आता जी खाली डोळ्याची आउटलाईन आहे ती आपण आउटलाईन काढणार आहोत. तिला मग थोडीशी खाली आपण लाईन देणार आहे. पाहू शकता कशा प्रकारे देतो मी ते. तर मित्रांनो, आपण या साईडनी ज्या पद्धतीने लाईन खाली मारली त्याच पद्धतीने आपण त्या साईडला पण मारणार आहे. तर पाहू शकता आपण लाईन ड्रॉ केली. आणि आता त्यानंतर आपण हे पूर्ण ग्रे शेड आता आपण डोळ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये थोडासा व्हाईट मिक्स करून त्याच कलरमध्ये व्हाईट मिक्स करून आपल्याला एक खाली लाईन डोळ्याच्या जे पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या खाली आपल्याला लाईन ड्रॉ करायची. आणि त्यानंतर एक गोल पॉईंट आपण डोळ्यामध्ये रोवून जेणेकरून गणपतीचे डोळे व्यवस्थित दिसतील. तर ते आपण करूया. शकता आपण लाईन ड्रॉ करूया. हे डोळ्यांचे आपल्याला खाली मारायचे त्या पद्धतीने, जेणेकरून ते डोळे जरा इफेक्टिव्ह होतील. त्या पद्धतीने मारायचे. बघू शकता थोडासा कॅमेरा आपला बरोबर होते. नॉर्मल थोडंसं जरा सांभाळून घ्या ती गोष्ट. अजून थोडासा त्याच कलरमध्ये आपल्याला व्हाईट फील करायचा नॉर्मली. आणि वन्स अजून आपल्याला तो परत एकदा मारायचा आहे, जेणेकरून अजून हायलाईट होईल थोडंसं. तर या पद्धतीने हायलाईट झालेले आहे. इकडच्या साईडला पण तसंच केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती ब्लॅक कलरचा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे. तर तो आपण देऊन घेऊ. आणि तो पॉईंट काय साधा सिंपल आहे, तो तुम्ही पण एकदा पाहिल्याच्या नंतर देऊ शकता. थोडा मला लाईटला प्रॉब्लेम आहे मला, त्यामुळे तो ब्लॅक पॉईंट दिला तरी तुम्हाला बहुतेक तरी दिसायचं नाही. डोळे मी पूर्ण करून घेतो, त्यानंतर तुम्हाला मी परत एकदा डोळे दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी लाईट लावली मोबाईलची, त्यामुळे थोडेसे पॉईंट दिसतात तुम्हाला ब्लॅक आऊट, जे आपण थोडे डॉट दिलेत. खालच्या बाजूला पण तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला याला एक थोडे पॉईंट द्यायचे छोटे छोटे, जेणेकरून थोडासा डोळा आपला हायलाईट होऊ शकतो. तर हे आता तुम्हाला जे काही हायलाईट दिसतोय तो मोबाईलच्या लाईटचा आहे.
मोबाईलची लाईट पडली तरी तो हायलाईट होतो आहे. तर आपल्याला आपल्या डोळ्यांनी तो हायलाईट दिसत नाही, तर आपल्याला तसं हायलाईट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला आता पॉईंट देणार आहोत. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण 3 डॉट द्यायचेत. या पद्धतीने इकडच्या बाजूला पण आपण देऊन घ्यायचे ते. तर तुम्ही पाहू शकता ते पॉईंट दिल्याच्या नंतर गणपतीचे डोळे थोडेसे जरा चकाकल्याने तुम्हाला दिसून येतील. तर हे आता ओव्हरऑल झाल्याच्या नंतर आपण आता गणपतीचा गंध जो आहे तो बनवणार आहे. तो आपण पूर्ण ऑरेंज कलरमध्ये बनवणार आहे. तर तो गंध मी ऑल पूर्ण बनवून घेतो. त्यानंतर आपण डोळे वगैरे बनवणार आहे. ते सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला गणपतीचा एक फायनल लुक मी देईन. आता माझ्याकडे जरा स्टँड नाही आहे गणपतीसाठी, म्हणजे स्टँड नाही माझ्याकडे मोबाईलला. नाहीतर तुम्हाला मी ओव्हरऑल गंध वगैरे बनवताना मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवला असता. तर तेवढ्या गोष्टीसाठी फक्त माफ करा. पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला व्यवस्थित डोळे जे आपले बेसिक आहेत ते तुम्हाला दाखवून दिले. त्यानंतर तुम्हाला गंधाचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. तर त्या व्हिडिओसाठी पण थोडंसं प्रतीक्षा करा, तो येऊनच जाईल. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 राहील, हा पार्ट 1 राहील. तो गंधाचा व्हिडिओ मी दुसऱ्या एखाद्या गणपतीवरती तुम्हाला करून दाखवेन. तर धन्यवाद. फायनल लुक तुम्ही पाहाल यानंतर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं गंधाचं जे काम आहे ते करून आलेलं आहे. लाईन वगैरे दिलेले आहेत. ऑरेंज शेडवरती आपण थोडं इफेक्ट आणण्यासाठी रेड कलर थोडासा मॅच त्याच्यामध्ये करून आपण आउटलाईन केलेली आहे त्यालाच. तर ओम वगैरे तुम्ही पाहू शकता जरा इफेक्टफुल दिसतोय. तर लाईटिंगमुळे ते जरा जास्त चमकतं आहे. तर मी लाईट वाटलं तर बंद करून पाहतो एकदा. तर हा तुम्ही पाहू शकता इफेक्टेबल वाटते. तर लाईटमुळे ते ह्या कारणामुळं चमकतं की जी आपला जो आपला कलर आहे तो आपला पोस्टर कलर असल्यामुळे तो थोडासा जास्त लाईट त्याच्यावरती पडल्याच्या नंतर तो चमकतो. त्यामुळे डोळे आपले इफेक्टेबल नॅचरली वाटतात. पण लाईट जरी त्याच्यावरती धरली तरी. पण तुम्ही पाहू शकता आपले जे डोळे आहेत, आपण ज्या पद्धतीने त्याला इफेक्ट दिला त्या पद्धतीने ते डोळे व्यवस्थित झालेले आहेत. पण गंध वगैरे केलं आहे, पोटावरती गंध आपण केलेला आहे. त्यानंतर दात वगैरे मारून घेतलेत, नेल पॉलिश वगैरे तुम्ही पाहू शकता. सगळं गणपती ओके झालेलं आहे. आता फक्त गोल्डन काम राहिलेलं आहे. गोल्डन काम झाल्याच्या नंतर गणपती फायनल लुकसाठी तयार होईल आणि गणपती बघण्यासाठी त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार होईल. तर आज फक्त एवढंच. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. आणि नवीन व्हिडिओ जो असणार तो गणपतीच्या गंधावरतीच असणार आहे, त्यात काय डाऊट नाही. आधीमध्ये ते अपडेट आपण देतच राहू, गणपतीचे फोटो वगैरे. ओके, धन्यवाद.